नमस्कार मित्रांनो. कधी विचार केला आहे का अशी जागा जिथे जहाज आणि विमान अचानक गायब होतात आणि पुन्हा कधीच सापडत नाहीत? ही जागा आहे बर्म्युडा ट्रायंगल. हे नक्की काय आहे? खरंच इथे काहीतरी रहस्यमय आहे का, की सगळं फक्त अफवा आहे? चला या अद्भुत ट्रायंगलचं गूढ उघडूया. आपण पाहता इतिहासाची पाने. बर्म्युडा ट्रायंगल म्हणजे नेमकं काय? तर बर्म्युडा ट्रायंगल हा उत्तर अटलांटिक महासागर आहे आणि तीन प्रमुख प्रमुख ठिकाणी तो पसरलेला आहे. मियामी, बर्मुडा अँड प्युर्टो रिको या तीन ठिकाणी जोडून एक अदृश्य त्रिकोण तयार होतो, जिथे अनेक जहाज आणि विमान अचानक गायब झाल्याच्या कहाण्या आहेत. लोक म्हणतात की इथे मॅग्नेटिक शक्ती आहे. काही जण एलियन ॲक्टिव्हिटीचं कारण देतात, तर काही लोक याला समुद्राच्या रहस्यमय ताकदीचं स्पष्टीकरण देतात. पण बर्म्युडा ट्रायंगल खरंच एवढा धोकादायक आहे का? चला प्रसिद्ध गायब होण्याच्या घटनांबद्दल जाणून घेऊया. 1945 मध्ये फ्लाईट 19 हे 5 अमेरिकन लढाऊ विमान बर्म्युडा ट्रायंगलमध्ये ट्रेनिंग करत असताना अचानक गायब झाले. शोध मोहिमेला पाठवलेले विमानही गायब झालं. USS सायक्लॉप्स 1918 मध्ये हे 300 लोक असलेलं अमेरिकन जहाज कुठल्याही SOS सिग्नलशिवाय गायब झालं. 1972 मध्ये मेरी सेलेट्स एक जहाज समुद्रात सापडलं, पण त्यावर एकही माणूस नव्हता. सर्व लोक अचानक गेले कुठे? हे खरंच बर्म्युडा ट्रायंगलचं रहस्य आहे की फक्त निसर्गाची ताकद? चला वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघूया. शास्त्रज्ञांच्या मते बर्म्युडा ट्रायंगल मध्येच गायब होण्यामागची काही शक्य कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डमुळे कंपास चुकीचा काम करतो आणि जहाज चुकीच्या दिशेने जातं. दुसरं कारण म्हणजे समुद्राच्या तळातून बाहेर पडणारा मोठ्या मिथेन गॅस बबल्समुळे पाण्याची घनता कमी होते आणि जहाज पाण्यात बुडतात. तिसरं कारण म्हणजे प्रचंड वादळी मोठ्या लाटा. बर्म्युडा ट्रायंगल हा वादळप्रवण क्षेत्रात आहे, त्यामुळे जहाज आणि विमान गायब होण्याची शक्यता असते. म्हणजेच बर्म्युडा ट्रायंगल रहस्यमय असला तरी त्यामागे शास्त्रीय स्पष्टीकरणही आहेत. बर्म्युडा ट्रायंगल अजूनही अनेकांसाठी एक गूढ जागा आहे. काही घटनांचं वैज्ञानिक स्पष्टीकरण मिळालं असलं तरी काही गोष्टी अजूनही अनुत्तरित आहेत. तुम्हाला काय वाटतं? बर्म्युडा ट्रायंगल खरंच एक रहस्यमय जागा आहे की हे केवळ अपघात आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.